आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग पाहुणे माझ्या बालमित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार। मी भाविक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पाहून आज मी तुम्हा सर्वांना निसर्ग आपला मित्र या विषयाला धरून तरी तर तुम्ही शांततेत नाही काय अशी मी आशा बाळगतो। नुकतीच एक घटना वाचण्यात आली। भारतातील फुलपाखरे व इतर कीटकांची जर्मन तस्करी केली जाते। या जर्मन तस्करीमुळे खरे पाहता या इतर छोट्या प्राण्यांप्रमाणेच मानव हाही निसर्गाचा सदस्य थोडी अधिक शक्ती बुद्धी लाभली हा मानव स्वतःला श्रेष्ठ होतो आणि आपणच निसर्गाची धूळ आहोत असा गैरसमज करून घेतो। दिल्लीत हे जग आम्हाच खेळवाया जगाला निसर्गाला नष्ट करायला उद्युक्त झाला आहे असे वाटते। कारण मन मानेल तसे प्रदूषण केले, रासायनिक द्रव नद्यांमध्ये सोडून नद्याची पाणी दूषित केली, कारखान्यातील हवा दूषित केली, मानवाने तयार केलेली वाहने भयंकर प्रमाणात प्रदूषण निर्माण करतात। अशा या भयंकर प्रदूषणामुळे महाभयंकर रोग अस्तित्वात येऊ लागले आहे आणि आपली ही गरीब जनता पैशाअभावी या रोगांना बळी पडत आहे। खरे पाहता निसर्ग हा मानवाचा सखा आहे। निसर्ग मानवाला भरपूर काही ही वसुंधरा पहा सर्वांचा भार सांभाळतो, तसेच मानवाच्या जीवनाचे लाडही पुरवते, नद्या त्याला जीवन देतात। आपल्या गाडीचे सिंचन करून सुपीक मृदा शेतीसाठी निर्माण करतो आणि या मृदेवरच मानवाच्या शेतीचा विकास पाहायला मिळतो। नद्यांवर धरणे बांधून मानवाने वीज तयार केली, या विजेवरच मानवांची यंत्रे चालतात, तसेच पशुपक्षीही मानवाचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतात। कोकिळे त्याच्या सुस्वराने शेतकऱ्याच्या मनांदित करण्याचा प्रयत्न करतो, वृषभ त्याचा नांगर ओढतो, हत्ती घोडे यांनी तर मानवाला गणांत सहाय्य केले असे असूनही मानव हस्तिनेसाठी हत्तीची हिंसा तर वाघाच्या कत्तलीसाठी वाघाचे जीव घेतो। खरोखरच आज अशी वेळ आली आहे की मानवाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे। कारण निसर्ग सर्वांना सांगत असतो जगा आणि जगू द्या, आपण जगा आणि इतरांनाही जगण्याचा आनंद लुटू द्या। अजूनही वेळ गेलेली नाही। आपल्या पुढच्या पिढीला जर या संकटातून मुक्त करायचे असेल तर निसर्गाचे संवर्धन करणे गरजेचे आहे, कारण पुढची पिढी आपल्याला संपुष्टात येऊ द्यायची नाही। एकेकाळी असे होते ज्या काळी भरपूर घनदाट झाडी होती म्हणून पाऊसही भरपूर व्हायचा, आता ताकद झाडाची झाडे तोडली गेली, निसर्गाची शोभाच कमी झाली, शोभा वाढली तर प्रदूषणाची। गाड्या बंगला मोटर यांची रेल्वे लागली आणि पावसाकडे प्रदूषण प्रदूषण प्रदूषण। संत तुकारामांचे तर अनेक वेलीवर पानावर अनेक उपमाव दृष्टांत दिसतात। संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंशरे, पक्षी ही सुस्वरे आळवी। म्हणजे पहा पक्ष्यांना ही निसर्गाची गरज आहे। कावळा करतो काव काव म्हणतो माणसा एक तरी झाड। अशा माणसांना मला सांगायचंच आहे की अरे माणसा एक झाड तोडण्याआधी तुकर 100 वेळा विचार, तुकर 100 वेळा विचार। कारण कापताना बुंदा झाडाचा तो धागा खूप झाला की जरा बस सावली झाडातून झाला जाताना मी एवढंच म्हणेन की किती फुलांना हक्क सांगतात त्यांना जन्म दिला आहे आणि हातावर वसूल करतो काय भाव सांगतात आणि किती ऍडव्हान्स मागतात। ढग पाऊस पडण्याआधी किती हत्ती दात पडल्यावर आपला स्वस्तिग्रंथ विकतात आणि चोचून मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात। प्रकाश दिला म्हणून सूर्य घरी लाईट बिल धाडतं का आणि कधी रविवारची सुट्टी घेऊन जगात अंधार पाडतो का। हलका वाघ भारी वाघ, हलका पल्ला भारी पल्ला, उच्चवर्णीय लांडगा दुसरा लांडगा असे त्यांच्यातही असतात का हो नाती। आणि एक बी उगवायची किती चार्ज करतात, किती हरिणे स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून अबॉर्शन करतात आणि किती सासू शर्यत ठरल्यावर गळफास घेऊन करतात। अहो अनादी काळापासून निसर्ग आम्हाला सांगतोय कसं जगावर कृतीतून दाखवतोय, पण आम्हीच तेडे वरबडून खातोय निसर्ग, आम्हीच आहोत पुढे कधी कळेल